अगदी या अगोदर या स्पर्धेचा उद्घाटन सामना जो साजरा झाला, अगदी त्याही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि अगदी दुसऱ्या लढतीमध्ये देखील पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. सलग दुसरा चेंडू, दुसरा बॉल, दुसरा चौकार. चांगला बॉल, चांगला बॉल. आजच्या खेळातील या पहिल्या दिवसाच्या खेळातील दुसरी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रातील आजच्या दिवसभरातील ही दुसरी लढत आणि दुपारच्या सत्रातील ही पहिली लढत. बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय लिओ किंग संघ. शॉर्ट ऑफ लेन या दरम्यान शफल झाले, पावलांचा वापर केला, बॅटिंग क्रीजचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे अडवलं गेलं. किरण पाटीलच्या बॅटमध्ये ही सिंगल येते. आजच्या खेळातील दुसरी मॅच, दुसरा सामना टीम लिओ किंग्स विरुद्ध टीम यंगस्टर. टीम लिओ किंग संघाचे ओनर आहेत सन्मान्य मनोजी तांबे सर. तर दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल येलो जर्सीमध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाची आठवण करून देणारं हे किट आपण बघतोय पिवळ्या रंगाचं. ते सन्मान्य यंगस्टर संघाचे ओनर आहेत शुभम सोनवणे सर. तर हे दोन संघ मालक बॅकफुटला गेले, मनगटाचा वापर केलाय, रिस्क मुवमेंट बघायला मिळाली अतुल शेळके यांच्याकडनं. चेंडूला मागच्या बाजूला पाठवलं गेलं. शॉट लॉंग लेग क्षेत्रामध्ये सिंगल येते. दाफलक एकने पुढे जाईल. 10. काय सुरुवात झाली या सामन्याची. लिओ किंग संघाचे संघनायक खेळाडू किरण पाटीलच्या बॅट मधनं पहिल्या दोन चेंडूवर दोन जबरदस्त प्रहार, दोन चौकार आलेत. ओ हो हो, स्लाड मध्ये हवाई फायर केलाय, जेल सुटलाय. ओ अडवलाय, मात्र पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. जेल सुटला आणि सीमारेषेजवळ चेंडू अडवला गेला. दोन धावा आल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक टीम लिओ किंग्स 1 षटकानंतर 12 धावा. डीजे थँक्यू. भरत हिलीम आलेत दुसरं षटक घेऊन. मिस टाइम स्ट्रोक हवेत. हवेत हा चेंडू, मात्र अगदी खेळाडूच्या समोरच्या बाजूला चेंडू लँड होतोय. अतुल यांच्याकडनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर कनेक्शन आणि टाइम जुळून आला नाही. सिंगल येते. ओहो, किरण पाटीलच्या बॅट मधनं काय सुरेख फटका, दर्जेदार आपला क्लास दाखवताय षटकार.
किरण पाटीलच्या बॅट मधनं हा षटकार येतोय. धावफलक 19. ऑन साइडला खेळून काढलाय फुलर. लेंथ डिलिव्हरी कार्पेटच्या मदतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगला रिटर्न बॅकअप तिथे केलं जात आहे. अगदी 18 नंबरची जर्सी ज्यांनी परिधान केली आहे, अगदी विराट कोहलीचा नंबर, ते संघमालक देखील आहेत शुभम सोनवणे. त्यांचं स्वागत असेल. या यंगस्टर टीमचे ओनर आहेत. ओ स्लॉट मध्ये चेंडू होता. अतुल शेळके ट्रेडमार्क फटका येतोय डम द ग्राउंड क्षेत्रामध्ये. 6. अगदी ब्युटिफुल स्ट्रोक. एक तगडा प्रहार अतुलच्या बॅट मधनं. फुलटॉस पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सोनू तांबेच्या कडनं चेंडूला अडवलं गेलं. ओहो हो, इथे चुकीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न इथे केला जात होता, मात्र नकार देत आहे अतुल शेळके. सिंगल येते अतुलच्या बॅट मधनं. धावफलक जर आपण बघत असाल 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम लिओ किंग्स 27 धावा. 27 धावा धावफलकावर लागल्यात. मी विनंती करेल थोडस घाई करा. 13.50च्या सरासरीने 27 धावा धावफलकावर लागताय. टीम लिओ किंग्स ओनर आपले लाडके नेते, लाडकं नेतृत्व, या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय मनोजी तांबे सर. लिओ किंग्स या संघाविषयी मी आणखी एक सांगेल की नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन आणि लोकमतच्या संयुक्त विद्यमान सातत्यानं नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच T20 लीग NPL नाशिक प्रीमियर लीग आयोजित केली जात असते. 7व्या सीझनचं, गेल्या सीझनमध्ये जी स्पर्धा खेळली गेली, या 7व्या सीझनचं विजेतेपद आपल्या मनोज तांबे सरांच्या लिओ किंग संघानं पटकावलं होतं. ती आठवण या स्पर्धेच्या निमित्तानं होते. एक फार मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेचं विजेतेपद सोबतच लिओ किंग्सच्या माध्यमातून, या फर्मच्या या असोसिएशनच्या माध्यमातून, लिओ किंग्सच्या माध्यमातून खेळाडूंसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळ्या खेळातील स्पर्धा आयोजित करणं, खेळाडूंना खेळण्याचं साहित्य, जे विविध खेळातील साहित्य असतील त्याचं वाटप करणं, गरजू आणि क्रिकेटपटू असतील त्यांच्यासाठी किट देणं, सोबतच विद्यार्थ्यांसाठी अनेक सामाजिक उपक्रम, गरजेचे उपक्रम असतील, खेळाडूंसाठी असेल, गरजू रुग्ण त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर असतील, महिलांसाठी देखील अनेक आवश्यक कार्यक्रम देखील लिओ किंगच्या माध्यमातून, अनेक सामाजिक उपक्रम, लोक उपयोगी कार्यक्रम सातत्यानं आयोजित केले जात असतात. लिओ किंग्स विषयी देखील आपण पुढच्या खेळात चर्चा करू. या दरम्यान एक चांगला चेंडू सोनू तांबे बॉलिंग ट्रॅकवर. धावफलक 29. 2.3 षटकानंतर 3रं षटक प्रगतीपथावर. स्लोअर वन बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. एक पॉवरफुल स्ट्रोक पुल पद्धतीचा आणि येतोय वन बाउन्स, चौकार, 4. थँक्यू. या दरम्यान चांगलं कमबॅक करताय, पुनरागमन करताय ते सोनू तांबे. अगदी सातपूर शहर क्रिकेट विश्वामध्ये आपल्या अष्टपैलू खेळीसाठी सोनू तांबे यांना हार्दिक पांड्या देखील सातपूर शहराचा हार्दिक पांड्या म्हटलं जातं.
अगदी त्याच दर्जाची कामगिरी जे परवाच्या दिवशी 9 तारखेला भारतीय संघानं विजेतेपद पटकावलं चॅम्पियन्स ट्रॉफीचं. ते हार्दिक तांब्याचं देखील हार्दिक पांड्या यांचं देखील महत्वाची भूमिका राहिली आहे. अगदी त्याच पद्धतीने चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेच्या दरम्यान या स्पर्धेच्या प्रवासामध्ये सोनू तांबेकडनं चांगला चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला रिटर्न. षटक इथे संपतायत. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 34. आणि ऐकूया आता पुन्हा एकदा आमच्या डीजे राहुल कडनं एक चांगलं मधुर संगीत. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद डीजे राहुल. चला घाई करा प्लीज. एका बाजूला लिओ किंग्स हा संघ, जो संघ आपण बॅटिंग करत असताना बघतोय, तर दुसऱ्या बाजूला येलो जर्सी मध्ये टीम यंगस्टर्स. एका बाजूला लिओ किंग संघाचे ओनर सन्माननीय मनोजी तांबे सर, तर दुसऱ्या बाजूला येलो जर्सी मध्ये असलेला संघ टीम यंगस्टर संघाचे ओनर शुभम सोनवणे. श्रवण आलेत, श्रवण काळे. आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित असलेले आर्यन काळे यांचे बंधू, टॅलेंटेड क्रिकेटर. ओहो, एज यष्टा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल, बॅट्समन आउट. सातपूर शहर क्रिकेट विश्वातील आणखी एक टॅलेंटेड क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय, रिचर्ड. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण बघू शकाल श्रवण. बॅक ऑफ द लेन, बॅकफुटला गेले. ओ हो, मिस्टेक, चूक होते. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे चौकार 4. अगदी खेळाडूंसोबत प्रेक्षकांना देखील रिचार्ज चार्ज करणारे हे संगीत. इथे रिचर्ड स्ट्रायकिंग एंड आपण बघू शकाल. तर दुसऱ्या बाजूला किरण पाटील. काय जबरदस्त फटकेबाजी राहिली या आयकॉन खेळाडूची किरण पाटील कडनं. ऑफ स्टंपवर शफल झाली, जागा बनवली ऑन साइडला. अगदी पंचांच्या डोक्यावरनं डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
अगदी सीमारेषेजवळ चांगलं फील्ड तिथे केलं जात आहे. रिचर्डच्या बॅटमधनं ही सिंगल येते. धाव फलक 1 ने पुढे जाईल. 39-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.3 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. फ्रॉम द विकेट मारा करताय श्रवण. किरण पाटील साठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी स्विच हिटला ज्या खेळाडूंनी जास्त प्रसिद्धी दिली, पण आपल्या इनिंग मध्ये सातत्यानं तो खेळाडू या फटक्याचा यूज करत असत. तो इंग्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाचा माझ्या मते केविन पीटरसन या खेळाडूच्या माध्यमातून हा स्विच हिट फटका प्रसिद्ध झाला. ओ एच किरण पाटील caught behind the wicket. Yes, out. Batsman out. Back to the dugout. Thank you. श्रवण. अगदी श्रवणची गोलंदाजी जर आपण बघत असाल, वेग जरासा कमी आहे, मात्र अचूक टप्प्यावर चेंडूला ते पिच करत असतात. सोबतच लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये करत असताना चेंडूला थोडंसं कट करतात. बोटांचा वापर जास्तीत जास्त चेंडूवर करत असतात. आणि निश्चितच सध्याच्या घडीला भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये एक चित्रपट सध्याच्या घडीला फार गाजतोय. अगदी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट. त्या चित्रपटामध्ये एक संवाद आहे की हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते है. तो संवाद इथे आठवतोय. याचं कारण की जास्त सेलिब्रेशन करत नसतात श्रवण. आपल्या चांगल्या गोलंदाजीवर ते फोकस करत असतात आणि बॅटरला आउट करत त्यांना माघारी पाठवत असतात. चांगली गोलंदाजी श्रवण यांची. दोन बॅटर त्यांनी बाद केलेत. सलामी जोडी अगदी किरण पाटील, अतुल शेळकेला त्यांनी बाद केलंय. गायकवाड आलेत आणि गायकवाड आले आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. चौकार ठोकलाय. 4 धावा. चार षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गडी बाद. 43. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. योगेश गायकवाड आलेत आणि अगदी पहिल्या चेंडूवर आपल्या स्टाईलनं धमाकेदार सुरुवात आपल्या इनिंगची करत आहे. श्रवणचे 2 षटक इथे पूर्ण होत आहे, मात्र दुसरं षटक चांगले राहिलंय त्या टीम यंगस्टर संघासाठी. कारण श्रवणच्या त्या षटकामध्ये 2 बॅटर बाद झालेत आणि दोनही सलामीचे बॅटर. अगदी सलामी जोडी त्यांनी बाद केली, माघारी त्यांना पाठवलंय. 4 षटकांची समाप्ती. धावफलक 43. स्ट्रायकिंग एंड रिचर्ड. बॉलिंग ट्रॅकवर सोनू तांबे. अपील अपील या स्क्वेअर लेग पंचांचं बोट आकाशाकडे आणि रिचर्ड निघालाय तंबूकडे. फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त सुरुवात राहिली आहे इथे गोलंदाज सोनू तांबेकडं. अगदी एक रायझिंग डिलिव्हरी कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र आपल्या वेगानं इथे बॅटर रिचर्ड यांना बीट केलं, चकित केलं. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद होत आहे. यावेळेस पहिला चेंडू फेस करत असताना चांगला स्ट्रोक येतोय फलंदाजाकडनं. एफर्ट्स लावले गेले क्षेत्ररक्षकाकडनं. रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण. अगदी एकाने अडवला आणि दुसऱ्याने फेकला. धावफलक 1 ने पुढे जाईल. 45. नवीन बॅटर आता आलेत.
विशाल सिंगच्या बॅट मधनं या 2 धावा येतील. धावफलक 45 लॉस ऑफ 3 विकेट्स. या दरम्यान ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र डाऊन द लेग. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. मुख्य पंच अक्षय बोरकडे सरांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव. धावफलक 46. ऑन साइडला पूल केलाय. अगदी चेंडूला केलाय गुल. सक्सेसफुल षटकार. विशालच्या बॅट मधनं हा एक विशाल फटका. आपल्या नावाप्रमाणे अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फार उंचावरनं चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावफलक 52. बॅकफुटला गेले. एक बॅकफुट पंच बघायला मिळाला विशाल सिंगच्या बॅट मधनं. चांगलं क्षेत्ररक्षण श्रवण काळेकडनं कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल येते विशालच्या बॅट मधनं. धावफलक 1 ने पुढे जाईल. 53. 5वं षटक प्रगती पथावर. ऑन साइडला तगडा प्रहार. मिस टाइम स्ट्रोक जरी असेल. ओ व्हॉट अ कॅच. सुपर कॅच. एक रनिंग कॅच आपल्याला बघायला मिळतोय. अगदी धावत येत असताना चेंडूला जज केलं गेलं आणि अगदी वर आकाशामध्ये सूर्यदेवता जे प्रखर किरणे मात्र त्याही परिस्थितीमध्ये चेंडूला जज करत असताना एक लाजवाब झेल टिपला जातोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. पाच षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 53. अंतिम षटक या पहिल्या डावातलं. ओ विशाल. ओ सोपा झेल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणखी एक विकेटचं बदन. विशाल झेलबाद. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. पुरुषोत्तम सिंग आलेत. ओम बॉलिंग ट्रॅकवर. अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. याचं कारण स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं हे शेवटचं षटक.
आणि निश्चितच प्रत्येक बॅटरचा देखील हाच प्रयत्न असतो की शेवटच्या काही चेंडूवर आक्रमण करणं, मोठे फटकेबाजी करणं आणि धावा ठोकणं. या दरम्यान चांगला चांगला प्रहार, चांगला फटका. इथे क्षेत्ररक्षक धावताय, मात्र इथे प्रयत्न पडताय कमी. मिळेल 4 धावांची हमी. चौकार 4. पुरुषोत्तम सिंग यांच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. धावफलक 57. 5 गडी बाद 57. पुरुषोत्तम एक चौकार च्या मदतीनं 4 धावांवर बॅटिंग करताय. ओ स्लॉट मध्ये होता खराब स्लोअरवंड, खराब अगदी समोरच्या बाजूला चेंडूला पिच केलाय, पिक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धावफलक धावफलक या षटकाराच्या मदतीनं 63. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक या डावातले. हवाई फायर करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी. अगदी 4 क्षेत्ररक्षक धावत आले, मात्र कॉलिंगचा अभाव बघायला मिळाला. कोणीही कॉल दिला नाही आणि अगदी त्याच कारणामुळे पहिले आप करता करता झेल तिथे निसटलाय. अगदी म्हटलं जातं की पहिले आप करते करते लखनौ के नवाब की गाडी छूट चुकी थी. अगदी त्याच पद्धतीने इथे झेल देखील सुटतोय. स्लॉट मध्ये आणखी एक बिग हिट. हो हो हो, इथे एफर्ट्स लावले गेले आणि फिल्डरच्या हाताला टाळी देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. एकाहत्तर धावा धावपलकावर लागताय आणि 72 धावांचं लक्ष असेल. या दरम्यान आमचे स्टार क्रिकेटर गोपी नागरे सर यांचं देखील मैदानावर मंचावर आगमन झालंय. नागरे सर, आपलं स्वागत असेल. वेलकम. स्क्रीनवर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल, यंगस्टर हा संघ अगदी एका रांगेत शिस्तीमध्ये बाहेर येतोय. आयोजन समितीचं हे यश मी म्हणेल. अगदी एक शिस्तबद्ध स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. रांगेत या प्लीज. आपण संघमालक शुभम सोनवणे सरांना देखील बघू शकाल. विराट कोहलीचे फार मोठे फॅन आहेत. एक युवा उद्योजक देखील आहेत आणि अगदी नावाप्रमाणे या संघामध्ये आपण सर्वच युवकांना, एक यंगस्टर्स बघू शकाल. सातपूर, यस यस, टॅलेंटचे भरपूर यंगस्टर. सातपूर टॅलेंटेड. अगदी या सातपूर शहरामध्ये प्रतिभा कमी नाहीये क्रिकेटमध्ये, क्रिकेटमधील. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टीम लिओ किंग्स या. थँक्यू डीजे.
थँक्यू. धन्यवाद डीजे राहुल. चला लवकरात लवकर फील्ड सेट करायची आहे. टीम यंगस्टर सातपूर संघाकडनं सलामी जोडी आपण बघू शकाल. ओमकार धात्रक आणि त्याला साथ देत आहे भरत भरत हिलिम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 72 धावांचं लक्ष असेल. 36 चेंडू 72 धावा. पुन्हा एकदा दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असेल या दुसऱ्या डावासाठी. आमचे टेनिस क्रिकेट .in चे श्रेयस तेली यांना आपण बघू शकाल. बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी लिओ किंग संघाकडनं डॉक्टर राजेश आलेत. डॉक्टर राजेश तर स्ट्रायकिंग एंड ओमकार धात्रक. चांगला चेंडू. सुरुवात चांगली होते. आत्मविश्वासाने भरलेली. आणखी एक आमच्या युट्यूब चॅनल आमच्या टीमचं म्हणजेच टेनिस क्रिकेट .in चे आमचे मुख्य कॅमेरामन नील नानेकर. आपला देखील स्वागत असेल नील. ऑन साइडला ओमकारच्या बॅट मधनं एक तगडा प्रहार. अगदी विकेटच्या मागच्या बाजूला लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. वन बाउन्स चौकार. फुल टॉस. अगदी फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जातोय आणि चेंडूला पाठवलाय काउ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4. चांगली सुरुवात टीम यंगस्टर संघाकडनं ओमकार धात्रक कडनं. या दरम्यान अगदी समोरच्या बाजूला चेंडूला पिच केलंय. फिंगर्स रोल केले गेले. प्लेड अँड मिस. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये धावा. फुलटॉस आणखी एक समोरच्या क्षेत्रात खेळलाय. मिडॉन क्षेत्रात अतुल शेळके. मेसफिल्ड. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषे पार. 4. थँक्यू. बिग मिस्टेक. लॉफ्ट केलाय इनसाइड आउटचा अत्यंत सुंदर फटका. अगदी वन बाउन्स. एक टप्पा मैदानाच्या आत, दुसरा टप्पा मैदानाच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 चौकारांच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचतोय यंगस्टर सातपूर 16.
ओमकार धात्रकच्या बॅटमधनं शेवटचा चेंडूवर आलेला इनसाइड आउटचा अत्यंत सुंदर फटका देखील आपण बघितलाय. इनफिल्डच्या वरनं कव्हरच्या वरनं मारलेला एक आजच्या या सामन्यातील या डावातील सर्वात सुंदर स्ट्रोक. अगदी कॉपी बुक स्टाईल पद्धतीने खेळलेला हा फटका होता. रिचर्ड आलेत दुसरं षटक घेऊन. बॅक ऑफ द लेन हलक्या हाताने चेंडूला स्लाइस केलंय. मात्र आहे तिथे प्रोटेक्शन बघायला मिळालं अगदी गली क्षेत्रामध्ये. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला तिथे स्टॉप केलं गेलं. इथे एक चांगलं क्रिकेट या अर्थाने मी म्हणेल की आपला इन्फॉर्म बॅटर आपला सहकारी त्याच्या बॅटमधनं धावा येत आहे तर त्याला संधी देण्याचं काम इथे भरतकडनं केलं गेलं. धावफलक 1 ने पुढे जाईल. 17 धावा. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चांगलं फील्ड केलंय नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र अगदी सुरक्षितपणे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताय इथे भरत. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट फ्रंट ऑफ द स्क्वेअर. पंचांच्या लगत चेंडूला अडवलं गेलं. स्विच इट. मात्र अगदी बॅट्समन सोबत विकेट किपरला देखील इथे सरप्राईज केलं, चकित केलं. मात्र वेगानं 2 धावा देखील इथे पूर्ण केले जात आहे अगदी वेगानं. सर बॅट आहे का? ओके थँक्यू. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आणि एक सोपा झेल टिपला जातोय कव्हर रिजन मध्ये. ओमकार धात्रक झेल बाद पहिला धक्का. या दरम्यान या स्पर्धेत सहभागी होणारा आणखी एक संघ भूषण 11. या संघाचे ओनर सन्माननीय भूषणजी बालेराव यांचं देखील इथे मैदानावर आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. आमच्या समालोचन कक्षामध्ये ते उपस्थित आहेत. वेलकम भूषण सर. ओ सोनू तांबे अगदी पहिल्याच चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र यावेळेस गोलंदाज रिचर्ड यांच्याकडनं पेस जनरेट केला गेला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. लेगबाईच्या माध्यमातून सिंगल असेल. धावफलक 20. ओहो भरतच्या बॅट मधनं एक कडक तगडा प्रहार. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. भरतच्या बॅट मध्ये एक देखना स्ट्रोक आपण बघतोय. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम यंगस्टर सातपूर 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या स्पर्धेच्या आजच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवसामध्ये अनेक निमंत्रित मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय. सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रसिद्ध सीए सन्माननीय मनोजी तांबे सर यांच्या विनंतीला मान देत अनेक आणि असंख्य मान्यवर इथे उपस्थित राहत आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या सर्वच मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण तांबे सरांच्या विनंतीला मान देत इथे उपस्थित राहत आहे. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण खर्च करताय. त्याबद्दल निश्चितच आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज येत आहे. पुरुषोत्तम सिंग आलेत.
वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक असेल. समीकरण आता बनतं या सामन्याचं 24 बॉल 48 धावांची आवश्यकता. 24 बॉल मध्ये आणखी 48 धावांची आवश्यकता असेल. धाव फलकावर धावा लागताय 24 आणि धावा करायच्या आणखी 48. स्विच हिट करण्याचा प्रयत्न सोनू तांबे. यावेळेस अगदी फॉलिंग स्वीप म्हणाल किंवा एक चांगल्या पद्धतीचा फटका, रिस्की स्ट्रोक म्हणेल. सोनू तांबेकडनं सातत्यानं आक्रमण केलं जातंय. येस, बॅट्समन कॉट बिहाइंड द विकेट. आउट, बॅट्समन आउट. थँक्यू, थँक्यू. या दरम्यान एक अत्यंत महत्वाचं आगमन, शुभ आगमन मैदानावर आणि मुख्य व्यासपीठावर झालंय. सातपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष, कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी सन्मान्य सागरजी गुंजाळ सर आणि सन्मान्य भूषण भाऊ या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचं इथे आगमन झालंय. आणि या अधिकाऱ्यांचं या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य मनोजी तांबे सर यांच्या शुभ हस्ते अगदी आपल्या प्रेमाची, मायेची, आपुलकीची शॉल देत त्यांचा इथे सन्मान केला जातोय, स्वागत केलं जात आहे. आणखी एक मला सांगायला आवडेल की या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मैदानावर या स्पर्धेमध्ये सन्मान्य गुंजाळ सर आणि सन्मान्य भूषण सर यांना देखील ॲज अ क्रिकेटर म्हणून बघू शकाल. भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक पोलीस आहेत की आपलं टॅलेंट, आपली क्रिकेटमधील टॅलेंट, प्रतिभा ते सातत्यानं दाखवत असतात. आणि या सातपूर प्रीमियर लीगच्या निमित्तानं देखील आपण गुंजाळ सरांना आणि भूषण सरांना बघू शकाल. अगदी आणखी एक विषय पोलीस दलाविषयी मला सांगायला आवडेल की समाजामध्ये शांतता प्रस्थापित करणे, नागरिकांच्या मालमत्तेचं नुकसान करणं, दोन समाजामधील तेढ कमी करणं, त्यांना एकत्रित ठेवणं, समाजामध्ये सुव्यवस्था, शांतता नांदवणं हे अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या आपल्या मजबूत खांद्यावर त्या पूर्ण करत असताना सोबतच आपला आवडता खेळ क्रिकेट या दरम्यान एक सोपा झेल. या दरम्यान मी पुन्हा एकदा की आमचे आदरणीय जे पोलीस कर्मचारी इथे उपस्थित राहत आहे की आपल्या सर्व जबाबदाऱ्या अगदी प्रामाणिकपणे निभावत असताना आपला आवडता खेळ क्रिकेट, आपला आवडता छंद ते जोपासताय आणि क्रिकेटवरील प्रेम तसूभरही कमी न होऊ देता आपलं टॅलेंट पुन्हा एकदा जगासमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न, या प्रयत्नांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असेल. या स्पर्धेच्या प्रवासामध्ये आपण या आमच्या गुंजाळ सरांना आणि भूषण सरांना देखील बघू शकाल. या दरम्यान विकेटचं पतन होतंय, फलंदाज सीमारेषेजवळ झेलबाद होत आहे आणि यंगस्टर सातपूर संघाला आणखी एक धक्का बसतोय. फलंदाज बाद. डीजे आणखी 19 बॉल मध्ये 48 रनांची आवश्यकता असेल. 19 बॉल 48 रन. लास्ट बॉल तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक. अक्षय सर, 19 बॉल 48 रनांची आवश्यकता असेल. सध्याचं जर या मैदानावर सुरू असलेल्या सामन्याचं आकलन जर आपण करत असाल
तर निश्चितच थोडासा लिओ किंग संघ फ्रंट सीटवर आपल्याला बघायला मिळतोय. याचं कारण दर्जेदार गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी. अंतिम चेंडू असेल. पुरुषोत्तम सिंग यांनी आज बॅटिंग करत असताना देखील प्रभावित केलंय. गोलंदाजी करत असताना देखील आपला रोल, आपली भूमिका चोखपणे बजावत असताना चांगल्या टप्प्यावर चेंडू पिच करताय. पुरुषोत्तम पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. नवीन बॅटर आलेत. शफल झाले, पावलांचा वापर केलाय. चांगला फील्ड, संधी असेल. यस, पंचांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद. आणखी एक धक्का. बॅट्समन आउट. थँक्यू. रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅट्समन कॉल सर. यस, बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून हा कॉल इथे रिव्ह्यू घेतला जातोय. या ओव्हरच्या माध्यमातून या स्पर्धेतलं पहिला मेडन ओव्हर देखील आपण बघतोय. पुरुषोत्तम सिंग यांची काय दर्जेदार गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. मेडन ओव्हर येतोय. मेडन ओव्हरच्या माध्यमातून एक किस्सा आठवतोय की मेडन ओव्हर आणि नाशिक शहराचं एक जवळचं नातं राहिलंय. मान्यवरांना देखील मला सांगायला आवडेल की भारतीय संघातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे लेजंड गोलंदाज बापू नाडकर्णी, स्वर्गीय बापू नाडकर्णी, जे नाशिक शहराला बिलॉंग करतात. भारतीय संघाकडनं खेळत असताना अगदी 60च्या दशकामध्ये इंग्लिश म्हणजेच इंग्लंड संघाच्या समोर तब्बल 21 षटक निर्धाव टाकण्याचा एक महापराक्रम त्यांनी केलाय. 21 षटक मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम केलाय. ते बापू नाडकर्णी हे नाशिक शहराला बिलॉंग करतात. स्वर्गीय बापू नाडकर्णी सर. अगदी त्याच अनुषंगाने मेडन ओव्हर आणि नाशिक शहराचं हे अनोखं नातं राहिलंय. या स्पर्धेतलं हे पहिलंच मेडन ओव्हर आणि अगदी पहिल्याच दिवसाच्या खेळामध्ये आपण बघतोय जिथे इथे बॅटर अगदी सहजपणे फलंदाजी करत आहे. मात्र बॅटिंग विकेट असताना देखील ज्या पद्धतीने इथे गोलंदाज पुरुषोत्तम सिंग यांनी नियंत्रित गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर चेंडूला पिच केलं, फलंदाजांना बंदिस्त ठेवलंय. दर्जेदार गोलंदाजी. इथे कॉल येतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल. बॅट्समन सेफ असतील. बॅट्समन नॉट आउट. आणि मात्र यस, इथे सुरुवातीला सॉफ्ट सिग्नल होता आउट म्हणून. अगदी त्याच अनुषंगाने इथे मेडन ओव्हर घोषित केली गेली होती. मात्र शेवटच्या चेंडूवर सिंगल येते आणि मेडन ओव्हर इथे मात्र ही होणार नसेल. मात्र पुरुषोत्तम सिंग यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, बॅट्समनला बंदिस्त करून ठेवलं, अक्षरशः बांधून ठेवलं, त्यांचं कौतुक असेल. तर 3 षटकानंतर धावा 25. मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेट रीजन मध्ये चेंडू जातोय. संधी आणखी एक असेल. मात्र रिटर्न थोडासा खराब अतुल यांच्याकडनं बॅकअप बघायला मिळालं. सिंगल येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर लागताय. समीकरण आता बनेल 17. धावफलक 28 या 2 धावांच्या मदतीनं. आणि आता समीकरण बनते 16 बॉल 44 रन. ऑनसाइडला हुक करण्याचा प्रयत्न आहे. विकेटच्या मागच्या बाजूला फाईनली क्षेत्रामध्ये अगदी वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहे. चेंडूला पिक केलंय. रिटर्न देखील केलाय. सलग दुसऱ्या चेंडूवर देखील 2 धावा येत आहे. धावफलक 2 ने पुढे जाईल. 30-30. समीकरण आता बनतंय 15 बॉल 42 रन. चांगला बॉल, चांगला बॉल. अगदी उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क बघायला मिळालं नाही. पदलालित्य बघायला मिळालं नाही. डॉट बॉल येतोय. बॉल आणि आता रन्स यामधलं अंतर वाढत चाललंय. ओ हो हो, चांगला चेंडू.
गुड लेंथ स्पॉटवर चेंडूला पिच केलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा राईस होतोय. बॅट आणि बॉल मध्ये दूर दूर पर्यंत कुठलाही संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी रिचर्ड कडनं. आपला एक्सपिरियन्स इथे शेअर करताय, अनुभवाचा वापर करताय. या दरम्यान दिशा थोडीशी भरकटते. ऑफ स्टंपच्या फारच बाहेर. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. एक अतिरिक्त धाव. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धाव मिळेल अवांतर. 31 धावा. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि चेंडूला फेकून दिलाय डम द ग्राउंड क्षेत्रामध्ये. वन बाउन्स. चौकार. 4. हॅलो, एक मिनिट सर. ओव्हर चेंज. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक टीम यंगस्टर सातपूर संघ 3 गडी बाद 35. शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक असतील. 12 चेंडू मध्ये आणखी धावा करायच्या त्या. बारा बॉल 37 रन. 12 बॉल 37 रन. लोअर फुल टॉस ड्राइव्ह केलाय ऑन साइडला. चांगलं फील्ड सीमा रेषे जवळ युवेश गायकवाड करताय. सिंगल येते. आता समीकरण बनेल 11 बॉल 36 रन. या अगोदरचं षटक चांगलं राहिलंय. फक्त एक धाव खर्च केली होती पुरुषोत्तम यांनी. ऑन साइडला पूल केलाय. तगडा प्रहार. अगदी हवाई मार्गाने चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. बिग हिट. षटकार. 6. एक जबरदस्त प्रहार बघायला मिळाला. हर्षच्या बॅट मधनं. समीकरण आता बनतंय 10 बॉल आणि 30 रन. अप्परकट पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूच्या उंचीचा अंदाज आला नाहीये. 9 बॉल 30 रन. लॉफ्ट केलाय. अगदी पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेजवळ चेंडूला अडवलं गेलं. वा, वॉट अ फील्ड. सुपर फील्ड. दर्जेदार क्षेत्ररक्षण अगदी सीमा रेषेलगत. इथे 2 धावा देखील पूर्ण केले जात आहे. आता समीकरण बनेल 8 बॉल 28 रन. इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण भरतला बघतोय. भरतला मात्र अजूनपर्यंत अगदी पुरेपूर संधी मिळालेली नाहीये. या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा गली क्षेत्रामध्ये बिटवीन द गॅप चेंडू ट्रॅव्हल करतोय. अगदी आउटफील्ड वेगवान आणि चेंडू सरळ जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. 4. सात बॉल 24 रन. 7 बॉल 24 रन. के एल म्हणजेच हर्ष. अगदी हर्षला सातपूर शहर क्रिकेट विश्वामध्ये अगदी के एल राहुल नावाने देखील ओळखलं जातं, कारण के एल राहुलचा एक फार मोठा फॅन आहे हर्ष. मिस टाइम स्ट्रोक अवेत. किरण पाटील अगदी हाताला टाळी देत चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. झेल सुटतोय
आणि चौकार देखील येतोय. 4. चला घाई करा प्लीज. नेक्स्ट मॅच गणेश भुसारे आलेत, नवीन बॅटर. अगदी 12 चेंडूमध्ये 37 धावांची गरज असताना या अगोदरच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा फटकावल्यात हर्षकडनं. चांगली बॅटिंग बघायला मिळाली. सामन्यामध्ये रंगत आणण्याचं काम इथे राहुल हर्ष करताय. KL अगदी 1 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केली आहे आणि अगदी त्याच अंकाप्रमाणे 1 नंबर कामगिरी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे ऍज अ बॅटर. आता 6 बॉल 20 रन. 6 चेंडू 20 रन. अगदी पहिला चेंडू डीप मध्ये खेळून काढलाय, मात्र आहे तिथे प्रोटेक्शन बघायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे. वा, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अगदी दिवसा ढवळ्या आमचे आदरणीय पोलीस कर्मचारी असताना मैदानाच्या आतमध्ये धावांची चोरी केली जाते. एक अनोखं चित्र मैदानाच्या आतमध्ये. ओ, तिसरी धाव इथे चोरली जाते. वा, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अगदी लगान चित्रपटाची आठवण व्हावी या पद्धतीचं चित्र. मात्र पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. ही धाव ऑफिशियली अधिकृत आहे की नाही. येस, निर्णय येतोय. फक्त 2च धावा अधिकृत असतील. शेवटचे 5 बॉल आणि धावा करायच्या त्या 18 धावा. भरत आणि हर्ष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सातपूर शहरातील सर्वच युवा क्रिकेटपटू. अगदी संघाचं नाव जरी आपण बघितलं असेल की यंगस्टर, आणि लिओ किंग सारख्या एक मजबूत संघाला, अनेक स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला चांगली फाईट देत आहे. चांगला चेंडू, गतीमध्ये बदल केलाय. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. डाऊन द लेग चेंडूला पिच केलंय. इथे रिव्ह्यू वापरला जातोय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू वापरला जातोय लिओ किंग संघाच्या माध्यमातून. सॉफ्ट सिग्नल. इट्स अ व्हाईट बॉल. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर. अगदी आमचा कॉमेंट्री बॉक्स माझ्यामध्ये कव्हर क्षेत्रामध्ये असल्यामुळे अगदी डाऊन द लेग आहे की ऑफ स्टंपच्या बाहेर आहे हे चित्र आम्हाला समजत नाहीये. tenniscricket.in या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. रिव्ह्यू वापरला जातोय आणि आमचे तिसरे पंच सन्माननीय आदित्य कापसे सर हा निर्णय इथे तपासताय. व्हाईट बॉल आहे की नाही याचं लगेचच उत्तर आपल्याला मिळेल आणि लगेचच दूध का दूध, पाणी का पाणी हे स्पष्ट केलं जाईल. आदित्य कापसे सर वेळ देखील घेत आहे. याचं कारण अत्यंत महत्वाचा सामना, महत्वाचं षटक, अगदी क्रुशल मोमेंट. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. इट्स अ व्हाईट बॉल. समीकरण आता बनते 5 बॉल 17 रन. गणेश भुसारे टू भरत. हो हो हो, स्लॅट मध्ये व्हॉट अ शॉट. येतोय गगनचुंबी मॅक्सिमम हिट. षटकार 6.
त्या दरम्यान पुन्हा एकदा बॅटिंग क्रीजचा वापर करत असताना ऑफ स्टंपवर शफल झाले, ऑन साइडला खेळून काढलेला एक चांगला फटका. दुसरी धाव पूर्ण होईल का नाही? रिटर्न खराब, रिटर्न खराब. समीकरण आता बनतंय. चला घाई करा प्लीज. 3 बॉल आणि 9 धावा. 3 बॉल 9 रन. बरं, संपूर्ण सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेत आहे. 3 बॉल 9 रन. शेवटचे 3 बॉल 9 रन. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गणेश भुसारे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहे. 3 बॉल 9 रन. स्लॉट मध्ये ऑन साइडला खेळलाय आहे, तिथे क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. थोडस फंबल रिटर्न केलाय, चांगला रिटर्न मात्र अगदी वेगानं, वाऱ्याच्या वेगानं तिथे धावा पूर्ण केले जात आहे. शेवटचे 2 बॉल. शेवटचे 2 बॉल. म्हटलं जातं की जिंदगी की यही सच्ची कहानी है, सफलता मेहनत की दीवानी है. अगदी म्हटलं त्याप्रमाणे की तुम्ही मेहनत करत असाल, कष्ट करत असाल तर निश्चितच परमेश्वर देखील तुमच्या पाठीशी उभा राहत असतो. शेवटचे 2 बॉल, धावा करायच्या 7. ओ फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉल. फायदा उचलता आला नाहीये. याचं कारण भरत, माझ्या मध्ये भरत पहिल्या चेंडूपासून विकेटच्या आतमध्ये आहेत आणि थोडेसे दमलेले दिसत आहे. शेवटचा 1 बॉल आणि धावा करायच्या त्या 6. 1 बॉल 6 रन. 1 बॉल 6 रन. 6 धावा 1 बॉल. हर्ष केल राहुल ऑन स्ट्राइक. 1 बॉल 6 रन. होईल का? ओहो, इथे डॉट बॉल. बॅट्समन आउट. आणि यासोबतच लिओ किंग संघानं शेवटच्या बॉलवर हा सामना जिंकलाय आणि सातपूर यंगस्टर संघाला मात्र या पहिल्या लढतीमध्ये पराभूत व्हावं लागतंय. कॅप्टन प्लीज या. लिओ किंग्स टॉससाठी या. चला महाराष्ट्र थंडर्स, कॅप्टन प्लीज या. महाराष्ट्र थंडर्स आणि लिओ किंग्स, कॅप्टन प्लीज टॉस साठी यायचंय. आपली लगेचच मॅच असेल. 1 वाजून 15 मिनिटं झालेत. मॅच आपल्याला सुरू करायची आहे.